राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरील टांगती तलवार कायम. आता पुढील मंगळवारी सुनावणी. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर 50% आरक्षण मर्यादा वादावरनं टांगती तलवार कायम आहे. आरक्षणाच्या अंमलबजावणीत काही ठिकाणी 50%ची मर्यादा ओलांडल्याचा आरोप करत दाखल याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. मात्र काही मुद्द्यांवर अधिक स्पष्टता आवश्यक असल्यामुळे ही सुनावणी आता मंगळवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. या कालावधीत कोणत्याही नव्या निवडणुकांची घोषणा होणार नाही. आजच्या सुनावणीत काय घडलं? स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांशी संबंधित याचिकांची सुनावणी आता पुढील मंगळवारी होणार आहे. न्यायालयाने स्पष्ट केलंय की ही बाब निवडणूक प्रक्रियेशी थेट संबंधित आहे. त्यामुळे सर्व तथ्ये समोर ठेवून निर्णय घ्यावा लागेल. 50%पेक्षा जास्त आरक्षण लागू केल्याचा आरोप अद्याप प्रलंबित असून कोर्ट या मुद्द्याकडे गांभीर्याने पाहत आहे. राज्य सरकारने कोर्टाला सांगितले की महापालिका निवडणुकांची घोषणा अद्याप झालेली नाही, कारण आरक्षण निकष आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. विकास गवळी यांनी दाखल केलेल्या याचिकेत असा दावा आहे की काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाचा अनुपात घटनात्मक 50% मर्यादेपेक्षा जास्त ठेवण्यात आलाय, जे कायद्याच्या विरोधात आहे. राज्य सरकारचा दावा मात्र असा की बांधी आयोगाच्या अहवालाचा संदर्भ घेत आरक्षणाची रचना योग्य पद्धतीने करण्यात आली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.